स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी अपडेट आहे। लाडकी बहीण वचनपूर्ती कार्यक्रम रायगडचा कार्यक्रम या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींसाठी तिसऱ्या हप्त्याची जी रक्कम आहे ती त्यांच्या अकाउंटमध्ये येण्यासाठी त्या वाट पाहत आहेत आणि या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। योजनेमध्ये होणारे बदल आणि महत्त्वपूर्ण निर्णय योजनेसंदर्भातले जाणून घ्यायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणे। चला सबस्क्राइब करा चॅनल, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। पहा, लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला आदिती तटकरे मॅडम ज्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की 29 सप्टेंबरला तिसरा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि याची सुरुवात महिलांच्या अकाउंटमध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे यायला सुरुवात देखील झाली आणि तिसरा हप्ता कधीपासून आला तर 25 तारखेपासून हा हप्ता महिलांच्या अकाउंटला आलेला आहे। 4,500 रुपये महिलांच्या अकाउंटला आलेले आहेत, त्यामध्ये 4,500 रुपये त्यांना 3 महिन्याचे मिळालेले आहेत। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हे पैसे आहेत, पण अशा महिला आहेत बऱ्याच त्यांना आणखीन 3 महिन्याचे पैसे आलेले नाहीत किंवा तिसऱ्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत, तर त्यांना हे पैसे आज म्हणजेच 29 सप्टेंबरला येणार असं सांगण्यात आलेलं होतं, पण आज सकाळपासून कोणालाच पैसे आलेले नाहीत। मग रायगडचा जो कार्यक्रम होता, जो आदिती तटकरे मॅडमने सांगितलं होतं की रायगडला वचनपूर्ती कार्यक्रम होणार आहे आणि त्यामध्ये महिलांना तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत। या अगोदर पैसे घेतलेल्या म्हणजेच 3,000ची रक्कम घेतलेल्या महिलांना 1,500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे आणि पैसे न घेतलेल्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत। तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत रायगडच्या तिसऱ्या कार्यक्रमामध्ये, पहिला कार्यक्रम या ठिकाणी पहा पुण्याला झाला, दुसरा नागपूर या ठिकाणी पार पडला आणि आता तिसरा जो आहे लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम रायगड इथं होणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं, पण आणखीनही आजचा कार्यक्रम जो आहे तो रायगडला झालेला नाही। होय, रायगडला हा कार्यक्रम आत्तापर्यंत झालेला नाही। नेमकं याचं कारण काय आहे तर पुणे या ठिकाणी मेट्रोचं उद्घाटन आहे आणि या मेट्रोच्या उद्घाटनामुळे आत्ता रायगडचा जो कार्यक्रम आहे तो आणखीनही झालेला नाही। हा कार्यक्रम झाला नाही तर मग लाडकी बहीण योजनेचे पैसे जे 29 सप्टेंबरला महिलांना मिळणार होते ते मिळतील का, हा तुमच्या मनामधला प्रश्न आहे। त्याचं उत्तर आपण पाहूया। रायगडचा वचनपूर्ती कार्यक्रम आणखीन झालेला नाही, म्हणजे 29 तारखेला येणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का नाही। त्याचबरोबर आज संडे असल्यामुळे बँकांना देखील सुट्टी आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता मग तुमच्या अकाउंटला कसा काय ट्रान्सफर होणार। रविवार सुट्टी असल्यामुळे बँका बंद आहेत आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुमच्या अकाउंटला मग कसे काय जमा होतील, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। रविवार असल्यामुळे हा हप्ता, तर तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे त्याचं उत्तर आहे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे रविवार असले तरी महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत। या अगोदर पहा, ज्यावेळेस पहिला हप्ता ट्रान्सफर करण्यात आला त्यावेळेस पण 4-5 दिवसाचा कालावधी सर्व महिलांना पैसे मिळण्यासाठी लागला होता। मग आता या तिसऱ्या हप्त्याच्या ज्या महिला राहिलेल्या आहेत पैसा येण्यासाठी अकाउंटच्या, म्हणजे ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना पैसे आजच्या आज सर्वांना मिळतील का, तर या ठिकाणी पहा, आज जरी पैसे मिळाले नाहीत तुम्हाला तरी हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, तिसऱ्या हप्त्याचे पैसे। पण 100% आज संध्याकाळपासून तुमच्या पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। रायगडचा कार्यक्रम होणार आहे, मेट्रोचं उद्घाटनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडल्याच्या नंतर रायगड येथे वचनपूर्ती कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि या वचनपूर्ती कार्यक्रमामध्ये राहिलेल्या महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यात येत आहेत। तर हे पैसे जे आहेत ते उद्यापर्यंत तुम्हाला मिळून जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा कार्यक्रम रायगडचा होणार आहे। आता सध्या आणखीनही झालेला नाही, पुणे या ठिकाणी होत असलेल्या मेट्रोच्या उद्घाटनामुळे, तर रायगडचा कार्यक्रम होणार आहे। संध्याकाळी हा कार्यक्रम होऊ शकतो आणि या कार्यक्रमामध्ये तुमच्या अकाउंटला जे पैसे येणार आहेत त्याचा निधी वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आणखीनही महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत किंवा महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या आजच्या या कार्यक्रमामध्ये पाहण्यास मिळू शकतात। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असणार आहे। दिवाळीसाठी देखील आपल्याला महत्त्वाचे अपडेट मिळणार आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे
दर महिन्याला मिळत राहणार आहेत। लाडकी बहीण योजनामध्ये बदल होत आहेत आणि हे बदल जाणून घेण्यासाठी नक्की आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। सकाळपर्यंत पैसे मिळून जातील राहिलेल्या महिलांना, त्याचबरोबर उद्याही महिलांना पैसे येतील, काळजी करू नका। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सर्व माझ्या माता भगिनींना, माझ्या महिला भगिनींना मिळणार आहे। तुम्हाला आले नसतील आणखीन तर काहीच चिंता करायची गरज नाही, पैसे सर्वांना येणार आहेत। त्यामुळे डोंट वरी। अकाउंट फक्त DBT लिंक असेल, आधार कार्ड हे चेक करा, म्हणजे बँक अकाउंट आधार कार्डची DBT लिंक आहे का चेक करा। त्याचबरोबर KYC वगैरे जी काही प्रोसेस असेल, सरकारकडून आलेले जे मेसेज आहेत ते वाचत जा। पण बऱ्याच अशा माझ्या महिला भगिनी आहेत ज्यांना टेक्स्ट मेसेज वगैरे कळत नाहीत, तर अशांसाठी KYC वगैरे करणं अवघड जातं। तर सरकारने सर्वच महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पावले उचलले आहेत। ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी देखील अभियान आयोजित करण्यात येत आहेत। कुटुंब भेट वगैरे अशा प्रकारचे अभियानं आयोजित करण्यात आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते त्यांना देण्यात येणार आहेत। सरकारकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। KYC संदर्भात देखील तुम्हाला टेक्स्ट मेसेज येत आहे आणि आता पैसे पडलेला देखील मेसेज तुम्हाला लवकरच येणार आहे। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। पैसे मिळाले नसतील तर 4,500 रुपये मिळतील। जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला असेल तर, म्हणजे ऑगस्ट एंडिंगपर्यंत फॉर्म असेल तर तुम्हाला मिळणार आहेत 4,500। सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल या महिन्यामध्ये तर मिळतील तुम्हाला 1,500 आणि या अगोदर 3,000 घेतलेले असतील तरी 1,500 मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या या पूर्ण अपडेटसह नवनवीन अपडेट, महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रायगडचा कार्यक्रम जसा काही सुरुवात होईल, रायगडच्या कार्यक्रमामध्ये महिलांच्या अकाउंटला जसे पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात होईल ती तुम्हाला लगेच चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिली जाणार आहे। त्याच्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा, चॅनल केलं नसेल तर। रायगडचा कार्यक्रम होणार आहे पुणे या ठिकाणी होत असलेल्या मेट्रोच्या उद्घाटनामुळे हा कार्यक्रम काही कालावधीसाठी आपल्याला स्थगित करण्यात आलेला पाहण्यास मिळालेला आहे। सकाळपासून बऱ्याच महिला ज्या आहेत त्या या कार्यक्रमाची वाट पाहत होत्या, म्हणजेच पैशाची वाट पाहत होत्या। कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पैसे येणार आहेत या पैशाची वाट पाहत होत्या, पण आणखीनही बऱ्याच अशा लेडीज आहेत त्यांना पैसे आलेले नाहीत, तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आणि वैयक्तिक म्हणजे सांगायचा मुद्दा असा की मला देखील पैसे आलेले नाहीत। या अगोदर 3,000चा हप्ता मला मिळालेला आहे आणि आता मला देखील तुमच्याप्रमाणेच प्रतीक्षा आहे। ती म्हणजे 1,500 रुपये येण्याची। तिसऱ्या हप्त्याची रक्कम मला देखील प्रतीक्षा आहे या तिसऱ्या हप्त्याच्या पैशाची। त्यामुळे जसा हप्ता पडेल तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट इथंच पाहण्यास तुम्हाला मिळणार आहेत। मेट्रो उद्घाटन कार्यक्रम संपल्याच्या नंतर वचनपूर्ती सोहळा रायगडला होणार आहे। तिसरा वचनपूर्ती सोहळा असणार आहे रायगडचा। लाडकी बहीण योजनेचा लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदिती तटकरे मॅडम यांनी रायगडला हा कार्यक्रम आयोजित केला आहे। नक्कीच या कार्यक्रमाचं सर्व अपडेट तुम्हाला न्यूज चॅनलला देखील पाहण्यास मिळणार आहेत, आपल्या चॅनलला देखील पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करा। धन्यवाद।